है ये भारत की नारी है। धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा धिक्कार असो। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। ये भारत की नारी है, चिंगारी है, ये भारत की नारी है। नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो। अरे या इंडिया आघाडीचं करायचं काय? खाली डोकेवर पाय. अरे या इंडिया आघाडीचं करायचं काय? खाली डोकेवर पाय. भारत माता की जय, वंदे मातरम। या काँग्रेसचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो। विकास अडवणं बंद करा, महिलांना न्याय द्या. ओके, विकास अडवणं बंद करा, महिलांना न्याय द्या, विकास अडवणं बंद करा. महिलांना न्याय द्या। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिला आरक्षण विधेयकाचं विधेयक हे आपल्या लोकसभेमध्ये आणलं होतं। या विधेयकाला काँग्रेस आणि इंडी विकास आघाडी त्यांचं जे गठबंधन आहे, त्यांची जी मित्रपक्ष आहेत, त्यांनी या आरक्षण विधेयकाच्या विरोधात त्यांनी मतदान केलेलं आहे। आपण नेहमी पाहत असतो की काँग्रेसने नेहमी महिला सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या गप्पा माते मारत असतात, खूप मोठी भाषणं ते देत असतात, पण जेव्हा महिलांसाठी काहीतरी करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांचा जो महिला विरोधी चेहरा आहे तो आता ह्या निमित्ताने उघडा पडलेला आहे। मला दुर्दैवाने सांगावं वाटतंय की आमच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे। सोलापूरच्या तमाम जनतेला मी या निमित्ताने सर्व माझ्या जे विशेष करून ज्या महिला मतदार आहेत, ज्यांनी मोठ्या विश्वासाने त्यांना मतदान केलं होतं की ते त्यांच्यासाठी काहीतरी करतील, आपण बघत आलेलो आहोत की त्या सोलापूरमध्ये तर फार कमी दिसतातच आहेत, पण ज्या वेळेस त्यांचं एक मत इथं महिलांसाठी जिथं उपयोगी येणार आहे ते देखील त्यांनी विरोधात केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने हा काँग्रेसचा जो महिला विरोधी नीच मानसिकता जी त्यांची आहे ही आता या निमित्ताने उघडी पडलेली आहे।